बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिमच्या पोहरादेवी इथं आज संत सेवालाल महाराजांचा 286वा जन्मोत्सव साजरा केला जातोय। मागील 8 दिवसांपासून पोहरादेवीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत आणि आज संत सेवालाल महाराजांचा पाळणा हलवून हा उत्सव साजरा केला जातो। समाधी मंदिरामध्ये मुख्य जन्म सोहळा आज साजरा होणार आहे। यासाठी पोहरादेवी गडाचे सर्व प्रमुख महंत उपस्थित राहणार आहेत। या जन्म सोहळ्यासाठी देशभरातील हजारो भाविक पोहरादेवीत दाखल झाले, जिथे हा मुख्य सोहळा साजरा होतो। पाहतोय सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव आणि त्यासाठी पोहरादेवीत भाविकांची झालेली गर्दी, देशभरातून आलेले भाविक आणि त्यांची झालेली गर्दी। दोन दृश्य आपण पाहतोय, जन्मोत्सव सोहळा आणि सोबतच त्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविकांची झालेली गर्दी। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली। भाविकांमधला उत्साह सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। गाण्यांच्या तालावर थिरकतानाचे हे भाविक वाशिममध्ये असलेल्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांचा 286वा जन्मोत्सव सोहळा पार पडतोय। त्यासाठी देशभरातून हजारो भाविक पोहरादेवीमध्ये दाखल झाले। संत सेवालाल महाराजांचा 286वा जन्मोत्सव सोहळा हा वाशिममध्ये पार पडतोय। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। मागच्या 8 दिवसांपासून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज जन्मोत्सव सोहळा हा पार पडतोय आणि त्यासाठी पोहरादेवीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। केवळ राज्यातून नव्हे तर देशभरातून हजारो भाविक हे या सोहळ्यासाठी पोहरादेवीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वाशिमच्या पोहरादेवी इथं आज संत सेवालाल महाराजांचा 286वा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय। मागच्या 8 दिवसांपासून पोहरादेवीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। आपले प्रतिनिधी देवानंद इंगुले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। देवानंद, खरं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण स्वाभाविकपणे पोहरादेवीमध्ये असेल। आतापर्यंत साधारण किती भाविक दाखल झालेले आहेत? काय नेमकी परिस्थिती, वातावरण काय? संत सेवालाल महाराजांचा 286वा हा जन्मोत्सव सोहळा आज साजरा होत आहे आणि यासाठीची जी सुरुवात झालेली आहे, आपण बघू शकता माझ्या पाठीमागे त्याच्या पालख्या आहेत, या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या पालख्यांचं जे गावामध्ये आहे ती भव्य मिरवणूक काढण्यात येत असते आणि या मिरवणुकीची ही सुरुवात अगदी सकाळी 5 वाजतापासून झालेली आहे। ज्या काही पालख्या या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवासाठी येत असतात त्या सगळ्या पालख्यांचे जे भाविक आहेत त्यांचं या पोहरादेवी नगरीच्या लोकांकडून स्वागत केलं जातं आणि या स्वागतासाठी देखील महिला मोठ्या प्रमाणात इथे रांगोळी काढत असतात। यासोबतच दिव्यांची आरास घेऊन, आरतीचे ताट घेऊन इथे येत असतात। आपण बघू शकता ह्या ज्या तरुणी आहेत, हे जे तरुण आहेत हे सगळे या ठिकाणी आपल्या इथे नाच गाणं करताना दिसत आहेत आणि संत सेवालाल महाराजांची ही जी मुख्य पालखी आहे ती पालखी या ठिकाणी आलेली आहे। अशाच पालख्या या मागे सुद्धा आहेत, अगदी 200 ते 300 पालख्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आणखी देखील काही पालख्या आहेत ज्या संत सेवालाल महाराजांच्या या पोहरादेवीमध्ये आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक एक करून या सगळ्या पालख्या इथे दाखल होतील आणि त्यानंतर संत सेवालाल महाराजांचा जो मुख्य जन्मोत्सव आहे तो इथे साजरा केला जाणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये संत सेवालाल महाराजांचा पाळणा हलवून त्यांचा जन्मोत्सव इथे साजरा केला जाईल। त्यासाठी पोहरादेवी गडाचे सर्व प्रमुख जे महंत आहेत ते महंत सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि देशभरातून आलेले हे जे बंजारा बांधव आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। बरं देवानंद, खरं आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। अगदी अबाल वृद्धांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।
तर ही दृश्य आपण पाहतोय. सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडतोय त्याची दृश्य आणि त्या निमित्ताने पोहरादेवीमध्ये भाविकांची झालेली गर्दी, भाविकांमध्ये असलेला उत्साह, भाविकांमध्ये असलेला आनंद. बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वाशिममधील पोहरादेवी आणि या पोहरादेवीमध्ये केवळ राज्यातील नव्हे तर देशभरातील हजारो भाविक हे या जन्मोत्सव सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. संत सेवालाल महाराजांचा 286वा जन्मोत्सव सोहळा हा पार पडतो.